नमस्कार मंडळी, मी साहिल तुषार मांडवकर तुमचं स्वागत करीत आहे रुचिराच्या नवीन भागामध्ये। तर मंडळी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपण जेवण नक्की का करतो? म्हणजे जेवण आपण का जेवतो नेहमी, सकाळ, दुपार, संध्याकाळ? नॉर्मली म्हणतात की तुमची शक्ती राहावी, सगळी कामं करण्यासाठी, थकवा न जाणवावा म्हणून आपण हे सगळं करतो। लोक त्याच्यासाठी डाएट फॉलो करायला लागतात, जसं की फॅट्स बॅलन्स करा डाएटमधले, कार्ब्स नीट म्हणजे विचार करून खा, शुगर कमी करा। सायन्स वर्गात आल्यासारखं वाटतंय, हो की नाही? सिंपल करतो। मी का खातो? कारण माझ्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी। त्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रेसिपी, आलू टिक्की चाट। ह्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडलेले बटाटे 4 घेतलेले आहेत आपण, भिजवलेली चणा डाळ आणि मग त्याला आपण उकडून घेतलेलं आहे हळद टाकून 1 वाटी, फ्रेश पुदिना 1 वाटी, फ्रेश कोरिएंडर, मिरच्या, हिरव्या मिरच्या, ब्रेड क्रम्स, चिंचेचा कोळ, 1 कप घी, आलं लागणार आहे आपल्याला, अख्खी बडीशेप, चाट मसाला, लिंबू, लाल तिखट पावडर, भाजलेले चणे, गूळ, हळद, कैरी, अख्खे जिरे, साखर, मीठ, पिठी साखर आणि दही। आपण सुरुवात करणार आहोत दह्यापासून। आपण 1 वाटी दही घेतलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये कमीत कमी 2 चमचे पिठी साखर घालणार आहोत। आपण थोडंसं मीठ टाकूया त्याच्यात। हे आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आपलं चाट बनेपर्यंत। नेक्स्ट स्टेप आहे आपली गोड आंबट चटणी। त्यासाठी आपण घेतलेलं आहे ही चिंच आणि थोडा गूळ। आपण चिंच गरम पाण्यामध्ये ठेवून नेक्स्ट आपण टाकणार आहोत गूळ, 2 क्यूब्स टाकलेले आहेत आपण। थोडंसं लाल तिखट घेऊया आणि थोडं मीठ। ह्याला आपण थोडं पाणी टाकून उकळवणार आहोत। पाणी थोडं जास्त घ्यायचं आहे आणि मग ती चिंचेची चटणी आटवायची आहे। त्याच्यामुळे जो चिंचेचा जो खरा फ्लेवर आहे तो त्या चटणीमध्ये उतरून येईल। गॅस चालू करून आपण तिला सोडून देऊया। पाणी चेक करायचं आहे वारंवार। तर आपण पुढची गोष्ट करणार आहोत, जी आहे हिरवी चटणी। हिरवी चटणीसाठी आपण घेणार आहोत कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, कैरी आणि थोडं आलं। त्याच्यासोबत आपण टाकणार आहोत जिरं। तर जिरं आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्या खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, तो जो खरा फ्लेवर आहे ना जिऱ्यांचा, तो उठून येतो। कारण जेव्हा तुम्ही पावडर जिरा घेता बाजारातनं, थोडा जुना असतो, त्याचा फ्लेवर तेवढासा येत नाही। ह्याचा रेशो जवळपास 1:2, म्हणजेच जर 1 पार्ट कोथिंबीर असेल तर अर्धा पार्ट पुदिना टाकायचा आहे आपल्याला। पुदिना, मिरच्या घ्यायच्यात आपण 3, छोटासा तुकडा आल्याचा, थोडे चणे घेतलेत आपण भाजलेले, आणि आपली लाडकी कैरी।
लिंबू पिळायचं आहे, थोडं ॲसिडिक व्हायला हवं. थोडी साखर, आणि चवीपुरतं मीठ. आपण हे ब्लेंड करून घेऊया. नेक्स्ट गोष्ट आहे चण्याची फिलिंग. ही फिलिंग टिक्कीला एकदम नेक्स्ट लेवल घेऊन जाते. गॅस चालू करून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवर. ही आपली डाळ टाकायची आहे. एकदम शिजली पण नाही आहे आणि एकदम कच्ची सुद्धा नाही आहे. थोडंसं तूप आपण टाकणार आहोत त्यामध्ये. तो स्पेशल मसाला म्हणजे फ्रेश ग्राउंड केलेली जिरे आणि बडीशेप. बडीशेपमुळे त्याला एक छान सुगंध येतो आणि जिऱ्यामुळे त्याची टेस्ट अजून उठून येते. चाट हा प्रकार फार जुना नाही आहे. हा शहाजहानच्या काळामध्ये गरजेपोटी बनवलेली गोष्ट आहे. तेव्हाची राजधानी दिल्ली इथे यमुनेतीरी ते राहत असत आणि यमुनेचं पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे तिथे आजार पसरू लागले. तर तेव्हाचे वैदुबुवा हकीम त्यांनी उपाय काढला की जेवणामध्ये मसाल्यांचा वापर थोडा जास्त करायला हवा आणि ते मसाले बाधू नये म्हणून त्याच्यामध्ये फॅट्स जसं की घी, क्रीम याचा वापर वाढू लागला. तर ते वापरून लोकांनी न्याहारी बनवली, बिर्याणी बनवली. पण व्हेजिटेरियन लोकांचं काय, ते कुठे जाणार? तर त्यांना सापडला बटाटा. त्यांनी बटाट्याचे विविध प्रकारचे चाट बनवले आणि असं म्हणतात की हा चाट खूप सारे फ्लेवर्स एकसाथ तोंडामध्ये आणून देतो. जसं आंबट, तिखट, गोड, गरम, गार सगळं एकसाथ जेव्हा जातं, लाजवाब. आपण टाकणार आहोत आपले जिरे आणि बडीशेप. छान असा सुगंध आलेला आहे. आता कळतंय की काहीतरी बनतंय किचनमध्ये. याच्यामध्ये आपण चाट मसाला सुद्धा घालणार आहोत. चवीसाठी थोडी साखर, एकदम थोडी, आणि मीठ. शेवटला आपण थोडीशी लाल तिखट घालणार आहोत. काय आहे, थोडं फ्लेवर हवेत की नाही. तिखट, आंबट, गोड. हे घ्या आंबट. घातलं पण लिंबू. तोंडाला पाणी सुटलं असेल ना. ही थोडी ड्राय करून घ्यायची आहे. एकदम ओली नाही, एकदम ड्राय सुद्धा नाही, थोडीशी मध्ये. कारण आपल्या टिक्कीला ती झेपली सुद्धा पाहिजे, हो की नाही. त्यामुळे इथे लक्ष द्या. आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. थोडी गार होऊ दे. मग त्यानंतर आपण स्टफिंग सुरू करू. तुम्ही बघितलं असेल मी पूर्णपणे पावडर नाही केलेली आहे. अतुलनीय. आपली चटणी कुठपर्यंत आली बघूया. थोडी घट्ट अजून व्हायला पाहिजे.
आपण तोपर्यंत आपल्या बटाट्याची आउटर लेअर म्हणजे टिक्कीची आउटर लेअर बनवून घेऊया। त्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, तर या बटाट्यांना आपण ग्रेट करून घेणार आहोत। मंडळी, एक शॉकिंग गोष्ट सांगू, बटाटा आपल्या डाएटमध्ये खूप जास्त वापरला जातो। भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये बटाट्याला सध्या तरी खूप महत्त्व आहे। तर त्यासाठी आपल्याला हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे की बटाटा हा भारताचा नाही आहे, हे आपण दत्तक घेतलेलं बाळ आहे। हे बाळ आणलं कोणी? तर पोर्तुगीजांनी। ते आणलं कुठून? तर ते आणलं सेंट्रल अमेरिका आणि सदर्न अमेरिकामध्ये इन्का ह्या सिव्हिलायझेशनमधून ट्रेड वाया इंडियामध्ये आला। तर हा बटाटा एवढ्या लांबचा प्रवास करून आला, आपल्याला आवडलाही आणि आपण त्याच्यावर भारतीय संस्कार केले। संस्कार म्हणजेच हिरवी चटणी, आंबट चटणी, दही आणि संस्कार करून त्याला आपण भारतीय केलं। तर मग आपण बटाटा किसून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं जिरा टाकूया। काय जिऱ्याशिवाय मजा नाही। थोडा चाट मसाला, हळद, लाल तिखट, थोडंसं, एकदम थोडंसं, आणि थोडे ब्रेड क्रम्स। काय आहे, बाइंडिंगसाठी थोडे हवेचो, आणि आपण हे छानपणे मिक्स करून घेऊया। तर नेक्स्ट गोष्ट आपण करणार आहोत बटाट्याची स्टफिंग। खूप मोठ्या नाही बनवायच्यात, कारण खूप मोठ्या केल्या ना त्या थोड्या कमी क्रिस्पी होतात, आणि जर क्रिस्पी नसेल तर तो चाट कसला हो। जसं आपण मोदक करतो त्याप्रमाणे थोडासा खड्डा करून घ्यायचा आहे स्टफिंगसाठी। बंद करून घ्यायचे। सध्या तरी गोल करून ठेवूया। जेव्हा आपण तव्यावरती फ्राय करायला घेऊ तेव्हा ती थोडी प्रेस करूया, त्याने अजून क्रंचनेस येईल। मजा त्यातच आहे हो। मध्ये थोडं प्रेस करायचं आधी, तेच ह्या झाल्या आपल्या टिक्क्या। ही बघा, चटणी बऱ्यापैकी आटलेली आहे आणि मस्त घट्ट झालेली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया। पण तवा घेऊया पटकन। आपण फ्राय करणार आहोत आपल्या टिक्क्या, पण ते कशामध्ये? प्युअर देसी घीमध्ये। कारण खूप सिंपल आहे, छान लागतं
जिभेचे चोचले. तर तुम्ही म्हणाल तेल का नाही वापरत आहे? वापरा, पण जी चव घीमध्ये आहे ती तेलामध्ये नाही येणार. त्यामुळे घी घेताना नाही लाजायचं. 1 वाटी आपण घी घेतलेलं आहे, अराउंड 200 ml. थोडं तापवून घ्यायचं आहे. घी तापलंय, पण आपल्या टिक्क्या सोडूया. शेप द्यायचा थोडासा, टिक्की दिसली पाहिजे ना. थोडं फ्लॅट करायचं आहे. त्यांनी काय होईल, जास्तीत जास्त सरफेस एरिया घीला टेकेल आणि क्रंची आणि क्रिस्पी टिक्की तयार होईल. घी एकदम तापून नाही घ्यायचं आहे, मीडियम हीटवरती स्लोली कुक करायचं आहे. आपण हाताचा वापर करू शकतोय बघा. गोल टिक्की, साच्याची गरज नाही ना काही. सुंदर दिसणारी अशी टिक्की तयार. मंडळी, असं म्हणतात, जसं जसं आपण पुढे ट्रॅव्हल करतो, प्रत्येक किलोमीटरला चव ही बदलते. चाटचंही तसंच आहे. दिल्लीला गेलात, सेम पद्धतीची रेसिपी, तुमची चव खूप बदलेल. बॉम्बे स्टाईल चाट खूप वेगळा आहे. फरक एवढाच, दिल्लीला मसाल्यांचा वापर जास्त होतो. आपण तिखट, गोड, गार, गरम यामध्ये खुश आहोत. पण दिल्लीवाल्यांना त्याच्यात सुंठ हवं, त्याच्यात हिंग हवं आणि बऱ्याच प्रकारचे मसाले त्यात नसतील तर ते चाट खात नाही तो. अशी ही आपली भारतीय खाद्य संस्कृती. यानंतर आपल्याला करायची आहे असेंब्ली. त्यासाठी आपलं दही फ्रीजमध्ये आहे, दोन्ही चटण्या रेडी आहेत, कांदा चिरलेला आहे, टिक्क्या होतच आहेत. लवकरच आपल्याला चाट खायला मिळेल. तर आपल्या टिक्क्या रेडी आहेत. आता आपण करणार आहोत असेंब्ली. तर सगळ्यात आधी आपण जी कैरी आणलेली आहे तिला चॉप करून घेऊया. मी साल ठेवलं आहे कारण ते दाताखाली आलं की ते खूप छान फ्लेवर देतं कैरीचा. ते खाल्ल्यावर असं वाटतं की खरंच कैरी खाल्ली आहे. आपण टिक्की घेऊया आपल्या. तर टिक्की त्याच्यावर आपण थोडा लच्छा कांदा टाकणार आहोत. थोडी आपली इमलीवाली खट्टी मीठी चटणी. आपली झणझणीत आणि छान अशी हिरवी चटणी.
आपलं दही फ्रीजमध्ये आहे, पटकन घेऊन येऊया. छान गार असं दही. दही टाकताना लाजू नये बरं का. त्याच्यावर आता कॅनव्हास मिळालेला आहे, तर आपण पेंटिंग करूया थोडी. हिरवी चटणी, चाट मसाला, लाल तिखट, थोडासा अनारदाना, आपली कापलेली कैरी, परत थोडा लच्छा कांदा, आणि छान असा पुदिना. आपली आलू टिक्की चाट रेडी आहे. पटकन त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: उकडलेले बटाटे, भिजून शिजवलेली चणा डाळ, पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, ब्रेडचा चुरा, चिंचेचा कोळ, 1 कप तूप, आलं, बडीशेप, चाट मसाला, लिंबू, लाल तिखट पावडर, भाजलेले चणे, गूळ, हळद, कैरी, जिरं, साखर, मीठ, पिठी साखर आणि दही. आलू टिक्की चाट बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्यावं. यामध्ये 2 चमचे पिठी साखर, किंचित मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवावं. एका भांड्यामध्ये चिंचेचा कोळ घेऊन त्यामध्ये गूळ, थोडंसं लाल तिखट आणि पाणी घालून याची चटणी बनवून घ्यावी. मध्ये मध्ये ढवळत राहावं. हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, आलं, भाजलेले चणे, कैरी आणि लिंबाचा रस तसंच साखर थोडीशी, चवीनुसार मीठ घेऊन छान वाटून घ्यावं. गॅसवर पॅन ठेवावा. यामध्ये भिजून शिजवलेली चणा डाळ घालावी. यात बडीशेप आणि जिरं बारीक ठेचून टाकावं. चाट मसाला थोडासा, थोडीशी साखर, मीठ, लाल तिखट, लिंबाचा रस घालून घ्यावा आणि डाळ छान कोरडी करून घ्यावी. उकडलेले बटाटे किसून घ्यावेत. यानंतर जिरं, चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि थोडेसं ब्रेड क्रम्स घालून छान मिक्स करून घ्यावं. या मिश्रणाची पारी तयार करून त्यामध्ये मिश्रण भरून टिक्कीच्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत. एका पॅनमध्ये वाटीभर तूप गरम करून त्यामध्ये टिक्की शॅलो फ्राय करून घ्याव्यात. आलू टिक्की चाट सर्व करताना प्लेटमध्ये टिक्की घ्याव्यात. त्यावर पातळ चिरलेला कांदा ठेवावा. चिंचेची आणि हिरवी चटणी घालावी. थंडगार दही घालावं. चाट मसाला, लाल तिखट, अगदी थोडंसं, डाळिंबाचे दाणे, कापलेली कैरी हे घालून सर्व करावं. तर मंडळी, कशी वाटली ही रेसिपी आम्हाला नक्की कळवा आणि महत्त्वाचं करून बघा. तर भेटूया आपण रुचिराच्या पुढच्या भागात. नमस्कार.